रामकृष्ण हरी मानदेश भूषणमध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. मी अजित कुंभार. मी आणि माझा बाप या मुलाखतीसाठी आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मलवडी या ठिकाणी आलेलो आहोत. आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत ते धीरज महाराज सराटे आहेत आणि त्यांचे वडील हिंदूराव सराटे आहेत. खरं तर धीरज धीरज महाराज एक पकवाज वादक म्हणून प्रसिद्ध आहेत. खरं तर आज सर्वांनाच एक अचंबित करणारा हा त्यांचा प्रवास आहे. आज आपण मानदेश भूषणमध्ये हे जाणून घेणार आहोत की त्यांचे वडील आहेत. वडिलांनी मुलाला पकवाज वाजवण्यासाठी किंवा वारकरी संप्रदायामध्ये कसं पाठवलं, काय या पाठीमागे त्यांचा विचार होता, अशा विविध माहिती संदर्भात आज त्यांच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारणार आहोत. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. महाराज, तुमच्यासाठी पहिलाच प्रश्न आहे की खरं तर आज तुम्ही प्रसिद्ध पकवाज वादक म्हणून प्रसिद्ध आहात. पकवाज वाजेपर्यंतचा जो प्रवास सुरू झाला आणि आज प्रसिद्धीपर्यंत तुम्ही पोहोचलेला आहात, कसा तुमचा प्रवास सुरू झाला? रामकृष्ण हरी. आमचा प्रवास सुरुवातीला मी अगोदर एक सत्संग म्हणून एक आमच्या मलवडीत चालू असायचं. तिथून हळूहळू मी तिथं ढोलकी वाजवायला लागलो. ढोलकी वाजवत असताना की हळूहळू परत आमचे सुरेश गाडे म्हणून गुरुजी होते. ते आमचे पप्पांना म्हणले की पोरका कशाला असल्या ह्याच्यात घालावतोय काय, पेक्षा की पोराला पकवाज घे, आपलं पकवाज पोरगं वाजवत. त्याच्यानंतर मग त्यांनी मला एक 3,000-3,500 रुपयाचा सेकंड पकवाज आम्ही घेतला. तिथून मग परत थोडं असंच कोणाकडे शिकलंच नाही कोणाकडं. पण नंतर मग हळूहळू आपलं त्याचा आवड होत गेली. नंतर मग थोडंसं पुढं शिकत गेलो. शिकत गेल्यानंतर परत जरा थोडंसं चांगला पकवाज ही काय थोडंसं वाजायचं कमी झालं की परत मग चांगला पकवाज घ्यावा असं वाटलं की परत मग त्यांनी मला परत मग दुसरा नवीन पकवाज घेतला. तिथून त्यांची बी इच्छा होती की आपलं बाबा पोरगं वाजवावं, की नंतर मग परत आम्ही हरिपाठ चालू केल्यानंतर मग तिथून थोडंसं प्रसिद्ध व्हायला लागल्यानंतर मग तिथून मग परत जे चालू झालं आजपर्यंत चालूच आहे. महाराज, एक सांगा, खरं तर तुम्ही सांगितलं की पहिल्यांदा पकवाज वाजवायला शिकलो, पण ढोलकी वाजवायला शिकला. त्याला तुम्ही कितवीत शिकत होता? म्हणजे कसा शैक्षणिक प्रवास होता तुमचा त्यावेळेस? साधारण 8वी-9वीला असतानाच मी ढोलकी वाजवत होतो. नंतर मग हळूहळू ती ढोलकीचा नाद मी परत बंद केला. परत पकवाज वाजवायला लागलो. का मनात ढोलकी वाजवण्याऐवजी पकवाज वाजवावा असं का मनात आलं? त्याचा जरा थोडासा नादच जरा थोडासा वेगळा होता आणि पकवाजाचा नाद जरा थोडासा असा बेस्ट होता. तर मग मला ते आवडलं. त्याच्यानंतर मग मी ते ढोलकीचा विषयच बंद करून टाकला. बरं, आता एक सांगा की तुम्ही पकवाज, खरं तर कुठलंही वाद्य वाजवायचं असेल किंवा कला जर आपल्याला अवगत करायची असेल, आपल्याला गुरु असावा लागतो. कुणीतरी गुरु असल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. तर आता एवढं तुम्ही चांगलं पकवाज वाजवताय, हे पकवाज वाजवण्यासाठी एखादा गुरु किंवा मार्गदर्शक कोण तुम्हाला मिळालेला आहे का? मार्ग मला भेटला, जिथून आमच्या गावात शिवाजी मगर म्हणून आमचे अण्णा होते. अण्णांनी आम्हाला इंचगिरी असा संप्रदायात नेले. संप्रदायात गेल्यानंतर तिथे आमचे एक विठ्ठल महाराज सत्रे म्हणून गुरुजी आहेत. गुरुजींच्या थोडं मार्गदर्शनाखाली मी जरा थोडंसं मग गुरुजी हे कसं वाजवायचं, ते कसं वाजवायचं, मग गुरुजी आम्हाला सांगायचे की हा बाबा धीरज असं वाजवायचं, हे असं वाजवायचं. मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी जरा थोडं म्हणजे तयार होत गेलो. आता एक सांगा, खरं तर तुम्ही मगाशी बोलताना सहज सांगितलं की पकवाज सेकंड घेतला, म्हणजे खरं तर नवीन घेण्यासारखी परिस्थिती नव्हती. कसा प्रसंग आहे म्हणजे तो प्रसंग असा होता की आमचे वडील हॉटेलमध्ये कामाला असायचे त्यावेळेला आणि सलूनचं दुकान तेवढ्या ह्याच्यातनं की, पण त्यावेळेची परिस्थिती अशी नव्हती की बाबा आपण एक महागातला पकवाज घेऊ किंवा असं करू. मला पण वाटत नव्हतं की आपल्याला की बाबा भेटल म्हणून. पण पप्पांना मी ज्यावेळेला म्हणलं की पप्पा आपल्याला असा एक पकवाज घ्यायची, की मग मला त्यांनी त्या दुसऱ्या दिवसातच 3-3:30ला आम्ही तो पकवाज ठरवला आणि आणला. तिथून मग लागलो वाजवायला, हळूहळू वाजवायला लागलो. मग तिथून मग सुरुवात झाली माझी. बऱ्याच वेळेला आपण बघतो की सराव करावा लागतो. हो, रियाज. आणि रियाज तुमच्या भाषेत रियाज असतो आणि बऱ्याच वेळेला आपण बघतो म्हणजे रियाज कोण
पकवाज करता कोण कसं आहे. हो, हो. तर सहज तुम्ही बोलताना सांगितलं की मी ते काय वाजवत होता ते नाही, सरावासाठी ते म्हणजे विनोदी भाषेत सांगायचं झालं हां. तर प्रेक्षकांना सुद्धा तसं म्हणजे एक वेगळा सुरुवातीला मी दुष्काळ पडला होता त्यावेळेला मी असं लोकांना पाणी पाणी वगैरे हापशाला आणायला जायची. त्यावेळेला मग मी केंड-बिंड वाजवत बसायचो आपलं एकामेकाचं पुढचं भरून असतोपर्यंत मागच्यांची केंड. काही वेळेला माझ्याकडून ती केंड फुटलेली पण आहे ती. म्हणजे त्यावेळेचा खोडकर स्वभाव. खडकर आणि त्याच्यामुळे ते वाद्य हां. वाजवण्याच्या नादात आपण किती मोठ्यानं वाजवतोय, किती लहान ती वाजवतोय ती हे राहत ते नव्हती. राहत कारण नाही. तो नादच लागलेला होता अंगाला पहिल्यापासून. आणि त्याच्यामुळे मग परत म्हणलं ही बाबा चुकीचं होतंय, माणसांचं नुकसान होतंय आपल्याकडून. मग असा आपलं पकवाज पकवाज घेऊन आहे. मग परत बसलो शिकत. आता पण हां, कितीचा पकवाज आहे तुमच्याकडे म्हणजे? आतापर्यंत त्यांनी मला सुरुवातीला ₹3,500 चा पकवाज घेतला होता वडिलांनी सेकंद. आमच्या सेकंड. हां. तिथून तो पकवाज एक 2, 2.5, 3 वर्ष तसाच वापरला. कारण परिस्थिती नव्हती आमची तशी म्हणून. मग तिथून नंतर परत मी पप्पांना म्हणलं, की सहज आपला पप्पा आपल्याला दुसरा पकवाज घेऊया. हा काय व्यवस्थित वाजेना. म्हणजे त्याच्यातून थोडासा असा भुसा-बिसा बाहेर यायला लागला. मग मला त्यांनी परत 18,000 चा लाल सेसमचा पकवाज मला औंधमधून आम्ही तो 18,000 चा परत घेतला. ते आज तागायत पप्पांनी घेऊन दिलता म्हणून आजपर्यंत तो पकवाज मी ठेवलाय, की त्याला काही विकला नाही वगैरे काय नाही. त्यांची म्हणजे आठवण म्हणून तो पकवाज ठेवलाय. म्हणजे आजही म्हणजे तोच पकवाज वाजवता हो. का नवीन तुम्ही नाही, स्वतंत्र नवीन पण दुसरा घेतलेला आहे. हं. पण नवीनला जास्त नाही वाजवत. पण त्यांनी घेतलेला तो अजूनपर्यंत तोच वापरतोय. म्हणजे काय नवीन घेऊन सुद्धा तुम्ही वापरत नाही आणि वडिलांचंच का पाठीमागं काय कारण विचार? त्यांनी कष्ट करून तो मला पकवाज घेतलेला. ह्या मी कष्ट करून घेतलेला होता, की त्यांनी कष्ट करून हा माझ्यासाठी घेतलेला म्हणून मी त्यालाच वापरतो. म्हणजे एक आठवण असं. वडिलांची त्या आठवण निमित्तानं हां. होते. त्याने म्हणताना आता तुम्ही 18,000चा घेतलेला आहे आणि आता तुम्ही स्वतःचा तो किती स्वतःचा मी घेतलेला तो ₹8,000 चा घेतला होता शिवणचा आळंदीत. पण पण वडिलांचाच आता जास्त हां, पण महत्वाचा त्यांनी जे आहे. घेऊन दिलं, की आपलं त्यांनाच पुढे ठेवून आपलं वाजवायचं. बरं आतापर्यंत तुम्ही म्हणजे असं काय म्हणतो आपण क्लासिकल म्हणजे क्लास लावून म्हणजे क्लासमध्ये जाऊन शिकलेला नाही. हां, मी असं क्लास वगैरे त्याच्या काय लावले नाहीत. पाठीमागचा संदर्भ पण सगळा हा आपण हां. सांगून बघून वेगळ्या चाली शिकून सगळं म्हणजे आमचे विठ्ठल महाराज सत्र यांचं बघूनच आजपर्यंत वाजवत आलोय, की मी विचारायचो बाबा गुरुजी हे कसं वाजवायचं? हे काय आता जे वाजवलं हे काय वाजवलं? हे असं मी गुरुजींना विचारायचो. मग गुरुजी मला म्हणायचे असं हे असं वाजवायचं, हे असं वाजवायचं. मग मला ते गुरुजींनी थोडं सांभाळून घेतल्यामुळं मी आज जी काय आहे ती विठ्ठल महाराजांमुळं आहे. इथपर्यंत. आता एक सांगा, आता जे आपल्या महाराष्ट्रात प्रसिद्ध कीर्तनकार आहेत, काही झी टॉकीजवर प्रसिद्ध आहेत. काही वेळेला वेगळ्या ह्याच्यातले प्रसिद्ध कीर्तनकार येतात आणि अशा वेळेला तुम्हाला कीर्तन म्हणजे पकवाज वाजवण्यासाठी बोलवलं जातं. त्याला काय मनात असं दडपण येतं का काय वगैरे? कारण आता नाही, पहिले सुरुवातीला येत होतं. हां. पण आता तेवढं हे वाटत नाही. पण सुरुवातीला कसं वाटायचं, की आपण एकतर शिकलेलो नाही कुठे. आपण एवढं रियाज पण गुरुजींपाशी बसलो तरच रियाज. नाहीतर असा घरी येऊन मी कधीच रियाजाला बसलो नाही. हे पण सांगतील तुम्हाला. की गुरुजींपाशी गेले तरच मग. बाकी रियाज-बियाज कुठं काय नाही. आणि असं एक मोठ्या कीर्तनकाराचं एखादं कीर्तन आलं, की मी त्यांनाच म्हणायचो, की महाराज मला नाही जुळायचं. मी आधीच कुठं शिकलेलो नाही. ते म्हणायचे काय माहिती आहे का? तू डेअरिंग केल्याशिवाय तुला कुठली गोष्ट होणार नाही. म्हणजे त्यांचा पण सपोर्ट मला भरपूर होता, की तू ह्या क्षेत्रात उतर, तू ह्या स्टेजवर बस. त्याशिवाय तुझं असं भीती वगैरे मरणार. भीती वगैरे मरेल, हे होईल, ते होईल. मग बसायचो मी डेअरिंग करून बसायचो. तिथून म्हणजे मग परत महाराजांनी पण चुकलं हां, तरी चला चुकलं तरी बाबा समजून घेऊ, चला पण तुम्ही सांभाळून पुढे घेऊ चला. पुढं. हां, म्हणजे सुरुवात चालत आहे. राहिल्याशिवाय आपल्याला हां. पण पुढे काही गोष्टी त्याच्यामुळे आता कुठलेही महाराज आले तरी पकवाज वाजवण्याचं आपल्याला भीती वाटत हां, नाही. आता किंवा अजून बरेच महाराज तुम्ही हो, नावं आमचे आहेत. म्हणजे सुरुवातीला पांडुरंग महाराज रसाळ हे पण म्हणजे तयारीचेच होते. मग त्यांचं पण मला भीती वाटायची, की आपण वाजवू शकाल का नाही? हं. आपल्याला येईल का नाही? नंतर आमचे वेदांताचार्य दिनेश महाराज रसाळ फार मोठे वक्ते आहेत. मग त्यांचं पण कीर्तन आपल्याला वाजवायचं जमेल का नाही? तुकाराम महाराज रसाळ आहेत, भाव म्हणजे आहेत. रसाळ सगळा हां, परिवार. पूर्ण विद्वान ह्याची लोकं आहेत ती. मग त्यावेळेला नंतर ते मला म्हणायचे, की "तू आमचा आहेस. आपला आहे तू. तू वाजव, तू वाजव." मग असं करून मी त्यांच्या सानिध्यात 2 वर्ष मी त्यांच्या सानिध्यात घालवली. मग तिथून जे मी तयार होत गेलो, तिथून परत मला पोरांची संगत लागली चांगल्या तयार पोरांची. जे गायनात तयार आहेत, वाजवण्यात तयार आहेत. मग त्यांच्यासोबत राहून अजून पुढे अजून शिकताय. पुढं मग शिकायला भेटते. नवीन-नवीन ऐकाय गुरुजींकडून नवीन-नवीन ऐकायला भेटते. अशा गोष्टी पुढे. हां. आता एक सांगा म्हणजे बऱ्याच वेळेला तुम्ही आता एवढे मोठे कीर्तनकाराच्यात वाद्य वाजवल्यानंतर, पकवाज वाजवल्यानंतर, काही वेळेला असं वाटतं की आपल्याला अजून काही कमी गोष्टी आहेत त्या. आणि ठीक आहे आतापर्यंत आपण कधी खाजगी म्हणजे म्हणजे वाद्य वाजवण्याचा क्लास लावलेला नाही. पण भविष्यात असं कधी गरज पडण्याची शक्यता वाटते का? काळानुसार कारण आता काळानुसार काय झालं, काळानुसार मागची पिढी जी आहे, ती मागची पिढी म्हणजे फार तयार आहे.
त्याच्यामुळं आपल्याला पण थोडं वाटतं की आपण पण थोडा कुठेतरी आता क्लास लावावा. म्हणजे मी पण गुरुजींना बोललो की गुरुजी म्हणतात तुला अजून तुझा थोडासा क्लास घेऊया आपण. गुरुजींची पण तयारी आहे आणि माझी पण तयारी आहे क्लास घ्यायची, असं काही हे नाही. पण अजून थोडं नवीन भांडवल आपल्याला भेटेल. धीरजजी, आता एक सांगा, खरं तर आपला मुलाखतीचा विषय आज आहे की मी आणि माझा बाप. खरं तर आज वडिलांनी एक पकवाज घेतला, ती पण 3,500चा, सेकंड कार परिस्थिती नसल्यामुळे, आणि ते देऊन तुमच्या हातात ठेवला आणि पोराला एक एक पाऊल पुढे ठेवून आज ते प्रसिद्ध आहेत. तर अशा वेळेला काय मनात भावना येते वडिलांच्या विषयी? काय सांगचाल वडिलांच्या विषयी? त्यांच्याविषयी भावना अशी आहे की मी आजपर्यंत म्हणजे आता की हळूहळू मी भजनात बसायचो. भजनाला सुद्धा तेच मला घेऊन जायचे त्यावेळी लहान असताना. मग तिथून की तू चल, काय आपण जाऊया, इथं भजन आहे, कुठेही भजन आहे, भागात कुठं जरी भजन असलं तरी सुरुवातीला भजनाला जात होतो. की आता ते होते म्हणून मी जात होतो. त्यावेळेला मला काय असं येत नव्हतं. गाडी-बिडी वगैरे काय चालवायला येत नव्हती, काय नाही, काय नाही. पण ते घेऊन जायचे. पण त्यांच्यामुळे मग थोडंसं माझ्यामुळे त्यांना बी नाद लागला आणि त्यांच्यामुळं मला बी आपलं जायला भेटायचं. मग बरं. आम्ही आपलं असं जायचो भजनाला वगैरे. मग हळू पण त्यांनी मला कुठल्या गोष्टीला अडवलं नाही, "भाऊ तू ह्या भजनाला जाऊ नको किंवा ह्या कीर्तनाला जाऊ नको." कधीच नाही आजपर्यंत. म्हणजे कुठल्या शब्दांनी ते काय आजपर्यंत मला काय बोललंच नाही ते. मग आपलं मग हळू गाडी वगैरे शिकलो. परत तिथली त्यांनी मला परत मग गाडी घेऊन दिली. मग आपलं मग आता जे काय आहे आता आजपर्यंत ते त्यांच्या आई-वडिलांच्या आशीर्वादामुळे मी आजपर्यंत ह्या स्टेजला आहे. धन्यवाद. दादा, खरं तर तुम्ही आता सगळंच तुम्ही ऐकलेलं आहे. पहिलाच प्रश्न पडतो की आपला मुलगा म्हटलं की वडील काय करतात, वेगळ्या क्षेत्रात पाठवतात. पुढं शिकावं, जे काही त्याच्या आवडीनुसार असेल. पण असा कसा मनात विचार आला की धीरजला पखवाज वाद्य वाजवण्यामध्ये म्हणजे पाठवावं, किंवा मनातच तुमच्या का मनात आलं? मला त्याचा विषय नाही बरं का. पहिल्यांदा आपल्या मलवडीत सत्संग चालला होता. ते बसत होता. तर ती आणि त्यात सत्संगात जाण्याचं कारण म्हणजे कसं, पोरं वाईट वळणाला जात नाहीत किंवा वाईट व्यसनाधीन होत नाहीत. हं. ह्या क्षेत्र असताना चांगला आहे. त्यामुळे मी त्याला कधी अडवचा प्रश्नच केला नाही. मग ह्यात सोडावा तर ते दुसऱ्या पोरात जाणार. दुसऱ्या पोरात गेली वाईट मार्गाला जाणार. काहीतरी संगती लागणार. मग त्यापेक्षा ही काय वाईट आहे का? 4 बरोबर. माणसात बसतोय, 4 माणसात उठतोय. पण ही आमचा वारकरी संप्रदाय असा आहे, ज्या माणसात बसेल त्या माणसाची ओळख झाली की त्याची वाहवा होत जाते. वाहवतात आणि चांगल्या गोष्टी हां, मिळत आणि राहतात आणि चांगल्या चांगल्या गोष्टी मार्गाला. मिळते त्या. चांगल्या माणसात बसल्यामुळे चांगल्या गोष्टी मिळते त्या. म्हणून तर मी कधी अडवलं नसतं. सगळ्या गोष्टी तर हो करत आपण म्हणजे- पुढे नेत चाललोय. म्हणजे त्याच्यातलं तुम्ही काही गुण ओळखलं पोरामधले. हं. हा चांगला आज ढोलकी वाजवतोय, पखवाज घेऊन दिला तर अजून पुढे काय कळेल आणि एक वेगळ्या चांगल्या मार्गानं पुढे जाईल. नाही परत तेच की मग त्याला काहीतरी शिकतोय देव, काहीतरी चांगलं होईल. पण उद्या तो असताना उन्हाळ पोरगा, पहिली लहान पोरं उन्हाळच होती हो. पण काहीतरी फरक पडेल. ह्या हिशोबानं तो सत्संग होत गेल्यावर मला 2-4 माणसं म्हणायची आमच्यातली, चांगला आहे. जर शनिवारी रविवारी आपला कास होती, त्यात पोरगा बसतोय, चांगला आहे. त्याला दबवत जाऊ नको, बोलत जाऊ नको. त्यामुळे तो जात गेला ना, आपण म्हणजे काय म्हणतो. बऱ्याच वेळेला खरं तर काही सूचना बाहेरूनच आल्या. हो बाहेरून म्हणजे जसं एखाद्या ह्याच्यात चांगला गुण बघितल्यानंतर बाहेरच्या लोकांना सुद्धा वाटतं की हे चांगलं वाजवतं. तर पण कुठंतरी वडिलांची बंधनं नको आहे ते. त्याच्यामुळे त्याकडून तुम्हाला सांगत होते की बाबा त्याला काय बोललं जाणार, चांगलं वाजवतंय, चांगलं हे करत आणि चाला. त्यात महत्वाचं म्हणजे मी भजनी होतो ना पहिला. तुम्ही माळकरी, मी- हो. तुम्ही भजनी. मी भजनी असल्यामुळं पोरस निघून लागलं आणि ती माझी भजनीच मला येऊन सांगायची. हं. पोरगाला दबू जाऊ नको, पोरगाला भजनाला आणत जा. नाहीच की. पण ज्यावेळेला सांगतात की तुमचा मुलगा फार चांगला वाजवतो, त्यावेळेला तुमच्या मनात काय येते भावना? नाही कसं आहे, पहिल्यापासून आम्ही हाला दिवस काढलं आणि आज सगळीकडे वावा होत चालली म्हणून म्हणजे आम्हाला बरं वाटते. बाबा आपला पोरगा चांगल्या मार्गाला आहे, वाईट विचारात नाही, चांगल्या संगतीत आहे, चांगली सवय आहे. त्यामुळे आम्हाला बरं वाटतं जरा. आणि खरं तर मगाशी धीरजने सांगितलं की सेकंड हो. पकवाज घेऊन दिला. खरं तर वडिलकीचं जी भूमिका असते किंवा जी कर्तव्य असते ते तुम्ही पार पाडलं आणि त्याला बोटाला धरवल्यासारखं तुम्ही पुढे नेला आणि एक चांगला पकवाजकार म्हणून आज तो मुलगा काम करतोय. खरं तर मी आणि माझा बाप या मुलाखतीत खरं तर आज वडील आणि मुलगा धीरज आणि त्यांचे वडील दादा ते आपल्या मानदेशभूषणशी बोललेले आहेत. खरं तर मुलामधलं कुठलं गुण ओळखायचे हे जर वडिलांना कळाले आणि त्याला जर त्या दिशेने पाठवलं तर नक्कीच त्याला यश मिळतं. खरं तर हेच गुण धीरजमधलं त्यांच्या वडिलांनी ओळखलं आणि धीरजना एक पखवाज वादक म्हणून एक क्षेत्रात पाठवलं. आज खरं तर वारकरी संप्रदायामध्ये एक मान, फलटण, खटाव अशा ज्या तालुक्यात आज ते पखवाज वाजवायला जातात, तर नक्कीच एक
समाधान वाटतं की आपला मुलगा चांगलं वाजवत आहे. खरं तर मानदेश भूषणशी दोघंही बोललेले आहेत. दोघांनाही मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण.